व्यक्तीचं यशाचं जे मूल्यमापन आहे हे ती व्यक्ती किती पैसे कमवतो याच्यावर अवलंबून आहे. जसं तुम्ही एखाद्या त्या घराचं उदाहरण सांगितलं किंवा दोन सुनांमध्ये जेव्हा तुलना होते तेव्हा एक फक्त विचार केला जातो की मोठी सुनबाई पैसे कमवते आणि धाकटी सुनबाई पैसे कमवत नाही. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की आजकाल गृहिणी या शब्दाला पण एक फार चांगला पर्यायी इंग्रजी शब्द आहे, तो आहे होम मेकर, जी घर बनवणारी स्त्री आहे. तर एक लक्षात घ्या की ती पैसे जरी कमवत नसेल रूढ अर्थाने तरी त्या घराच्या मध्ये जे तिचं योगदान आहे, कारण ती घरामध्ये असते तेव्हा मग ती स्वयंपाकाकडे पण लक्ष देते, ती घरातल्या बाकी जबाबदाऱ्यांकडे पण लक्ष देते. घरामध्ये पाणी आहे का, घरामध्ये भाज्या आहेत का, घरातले बाकी बिलं भरले गेलेले आहेत का, मुलं आहेत का घरामध्ये, मुलांचं काळजी घेणं. कारण साहजिक आहे मोठी सुनबाई तर जॉबवर चाललेली आहे, बाकी सगळे लोक काम करतात, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पण पडतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी ती पण वर्किंग आहे, फक्त तिचं काम जे आहे ते अप्रिशिएट पैशाच्या स्वरूपामध्ये होत नाही. तर म्हणून कुठे ना कुठेतरी तिला पण आपण होम मेकर किंवा कर्तृत्ववान स्त्रीचाच दर्जा दिला पाहिजे. तिला आपण अशा पद्धतीचा दर्जा योग्य नाही की तिला दुय्यम स्थान किंवा तू तर पैसे कमवत नाही मग तुला काय काम असतं. तर तिला पण ज्या पद्धतीने मोठ्या सुनेला जे प्रिव्हिलेजेस मिळतात, जे तिला मोठ्या सुनेला जो काय मानपान मिळत असेल, जे तिला लाभ मिळत असतील जॉब करण्याचे, ते जसं एखादी सुट्टी असेल किंवा खर्चासाठी स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे असतील, हे जशी मोठी सून स्वतःच्या ह्याच्यातनं काढू शकते तसं धाकट्या सुनेला पण मग त्यांनी त्याच पद्धतीची इक्वॅलिटी जपली पाहिजे.